लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्येच पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे 2 एकरात विस्तारलेले भव्य वस्त्रदालन, असंख्य व्हरायटी, भरघोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन। नामवंत साड्यांचे होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन। नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन। नवरा नवरीसाठी स्वतंत्र विभाग, नामवंत साड्यांवर सेल, आहेरासाठी शेकडो व्हरायटी। तर मग वाट कसली बघताय, चला खरेदीला। रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली। ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। मराठा आंदोलन हे चिघळावं, दंगली घडाव्या यासाठी मंत्रिमंडळातीलच काही शक्ती काम करत आहेत। संजय राऊत। न्यायालयाचे आदेश आहेत, न्यायालयाने मुंबईत करावयाच्या अनेक गोष्टी आहेत। जे मराठा आंदोलन आहे ते महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये आहे। नक्की शिस्त पाळली पाहिजे। न्यायालयाच्या किंवा सरकारच्या एकंदरीत चौकटीमध्ये आंदोलन करणं गरजेचं आहे। हे न्यायालयाचं म्हणणं योग्य आहे, पण हे सगळे मराठी बांधव आहेत आणि ते महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये आले आहेत। मराठा आंदोलन हे चिघळावं, दंगली घडाव्या यासाठी मंत्रिमंडळातीलच काही शक्ती काम करत आहेत, अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली। पाहूया ते काय म्हणतात। न्यायालयाचा आदेश आहे, न्यायालयानं कराव्या अशा अनेक गोष्टी आहेत मुंबईत। जे मराठा आंदोलक आहेत ते महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये आलेले, नक्की शिस्त पाळली पाहिजे। न्यायालयाच्या किंवा सरकारच्या एकंदरीत चौकटीमध्ये आंदोलन करणं गरजेचं आहे, हे न्यायालयाचं म्हणणं योग्य आहे। पण प्रश्न इतकाच आहे की हे सगळे मराठी बांधव आहेत आणि ते महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये आलेले, ते घुसखोर आहेत का? ते घुसखोर नाही आहेत। ते उपरे आहेत का? ते उपरे नाही आहेत। ते परप्रांतीय आहेत का? ते परप्रांतीय नाही आहेत। ते दहशतवादी आहेत का? ते दहशतवादी नाहीत। फक्त त्यांना एका चौकटीमध्ये आंदोलन करणं गरजेचं आहे। न्यायालयानं ज्यांना बाहेर काढावं असे खूप लोक या मुंबई शहरामध्ये आहेत, अगदी गौतम अडाणीसह, ज्याने धारावीच गिळली मराठी माणसाची। असे अनेक लोक आहेत। अनेक विषयावर न्यायालयामध्ये निर्णयच लागत नाहीत वर्षानुवर्ष। मग हायकोर्ट असेल किंवा सुप्रीम कोर्ट असेल, आम्ही वर्षानुवर्ष न्यायालयाच्या किंवा न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये आम्ही सगळे असतो। आम्ही आहोत, आजही शिवसेना आहे। पण आमच्या मराठी बांधवांना बाहेर काढण्यासाठी तात्काळ निर्णय झाला।